वलांडे येथे तब्बल 36 वर्षांनंतर श्री व्यंकटेश विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेही मेळावा उत्साहात संपन्न। दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी श्री व्यंकटेश विद्यालय वलांडे येथे माजी विद्यार्थी तब्बल 36 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आणि या स्नेही मेळाव्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। कार्यक्रम शाळेच्या परिसरात उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला। मेळाव्याची सुरुवात दीपप्रज्वलन आणि देशभक्तीपर गीतांनी झाली। सन 1988-89च्या वर्गमित्रांनी या स्नेही मेळाव्याचं आयोजन केलं होतं। 36 वर्षाच्या या कालावधीत काही विद्यार्थी व शिक्षकांचे निधन झाल्याने त्यांना 1 मिनिट मौन बाळगून आदरांजली वाहण्यात आली। यानंतर माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। या स्नेही मेळाव्याचे अध्यक्ष सन्माननीय व्यंकटराव पाटील हे होते। त्यांचा माजी विद्यार्थी अजित सौदागर यांनी शाल, श्रीफळ, फेटा बांधून आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षक तथा सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी ना. ह. भोसले उपस्थित होते। त्यांचा सत्कार शिवराज पंचगले यांच्या हस्ते करण्यात आला। उपस्थित सर्व शिक्षकांचा देखील शाल, श्रीफळ, फेटा बांधून आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। तब्बल 36 वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनांनी, सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि शालेय आठवणींनी संपूर्ण परिसर भावुक झाला। अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील गमती-जमती सांगत सर्वांना भावनिक केलं। या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माजी विद्यार्थी संघटनेनं विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल सर्व आयोजक आणि सहकार्यांचे आभार मानण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लातूर येथील प्रसिद्ध अँकर हासिम शेख यांनी केलं। त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देणारी गाणी आणि देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांना भावनिक केले। माजी शिक्षकांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। शेवटी माजी विद्यार्थी F.M. फकीर यांनी उपस्थित सर्व पाहुणे, शिक्षक वर्ग आणि सहकारी मित्रांचे मनपूर्वक आभार मानले आणि स्नेही भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। संपादक अजित सौदागर, विस्तार न्यूज। चालू घडामोडी आणि स्थानिक बातम्यांसाठी विस्तार न्यूज पाहत रहा। धन्यवाद।